महाराष्ट्र ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मागचं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे काय आहे। हे आपल्या ठाण्यामध्ये नवीन विकसित झालेलं मंदिर आहे, त्रिमूर्ती मंदिर। खूप सुंदर लोकेशन आहे। आज ते आपल्या लोकेशनचं पूर्ण व्हिजिट करतो आपण। इथं यायचं कसं वगैरे ते तुम्हाला मी सगळं सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप सुंदर लोकेशन आणि खूप सुंदर मंदिरातली जी वास्तुरचना आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही जसं मागच्या व्हिडिओला म्हणजे आपल्या जेजुरीच्या व्हिडिओला जेवढा प्रतिसाद दिला तसंच प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो। चला सुरुवात करूया। आज आपण आलो आहोत ठाण्यातील एका अशा दिव्य स्थळी जे केवळ मंदिर नाही तर श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा एक अद्भुत अनुभव आहे। पांढऱ्या संगमरवरी दगडातून उभारलेली ही भव्य वास्तू, सुंदर कोरीव काम आणि रात्रीच्या प्रकाशात उजळून निघालेले हे मंदिर, हे दृश्य शब्दामध्ये सांगणे खरंच कठीण आहे। हे भव्य मंदिर ठाण्यातील बाळकूम येथे आहे। इथे आल्यावर मन शांत होते, विचार शांत होतात आणि आत्म्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते। त्रिमंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते। प्रवेशद्वाराजवळच व्यवस्थित चप्पल ठेवण्याची स्वतंत्र जागा उपलब्ध असल्याने भाविक निर्धास्तपणे दर्शनासाठी जाऊ शकतात। स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव याचा सुंदर संगम येथे आपल्याला पाहायला मिळतो। पुढे जाताना आकर्षक प्रकल्प रचना, प्रशस्त परिसर आणि शांत वातावरण भक्तांना आध्यात्मिक अनुभव देतात। प्रत्येक व्यवस्था अशी आखलेली आहे की दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला आरामदायी आणि सुखद अनुभव मिळतो। येथे येणारा प्रत्येक भक्त श्रद्धा, शांती आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून जातो। त्रिमंदिराच्या उंच आणि भव्य कळसाकडे नजर जाताच भक्तिभावाने मन आपोआप नतमस्तक होते। आकाशाला स्पर्श करणारा हा कळस श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचेच प्रतीक असल्याची अनुभूती देते। सूर्यकिरणे त्यावर पडतात त्याचे तेज आणखीन खुलून दिसते आणि संपूर्ण मंदिराचे सौंदर्य अधिकच खुळत जाते। मंदिराच्या संगमरवरी दगडावर केलेले सूक्ष्म नक्षीकाम प्रत्येक पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते। मंदिराच्या परिसरात विराजमान असलेली साईबाबांची शांत, प्रसन्न आणि करुणामय मूर्ती प्रत्येक भाविकाचे मन जिंकून घेते। त्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मनातील गोंधळ शांत होतो आणि श्रद्धेची एक नवी ऊर्जा अनुभवायला मिळते। साईबाबांच्या चेहऱ्यावरचे तेज, आशीर्वाद देणारी मुद्रा आणि सभोवतालचे शांत वातावरण भक्तांना अंतर्मुख करत होते। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे दर्शन घेताना अनेक भाविक आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतात। मंदिरात असलेल्या साईबाबांचे दर्शन मनाला भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेने भरून टाकते। हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय आणि आत्मिक समाधान देणारा ठरतो। मंदिराच्या पवित्र परिसरात विराजमान असलेले संतोषी मातेचे मंदिर
भक्तांच्या श्रद्धेचे एक सुंदर केंद्र आहे. संतोषी माता म्हणजे संतोष, संयम आणि विश्वासाचे प्रतीक. मातेसमोर उभे राहिल्यावर मनात शांतता, समाधान आणि सकारात्मकतेची अनुभूती निर्माण होते. प्रसन्न मुखमुद्रा आणि दिव्य वातावरण प्रत्येक भाविकाला भक्तिभावाने नतमस्तक होण्यास भाग पाडते. तसेच त्रिमंदिराच्या पवित्र परिसरात विराजमान असलेली पद्मावती मातेची दिव्य मूर्ती भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची ज्योत प्रज्वलित करते. संपूर्ण मंदिर शुभ्र संगमरवरी दगडाने साकारलेले असून त्याचे सौंदर्य पाहताच मन हरपून जाते. प्रत्येक कोरीव नक्षी, प्रत्येक खांब आणि प्रत्येक कोपरा भक्ती, कला आणि शांततेची साक्ष देते. या पवित्र परिसरात पाऊल टाकताच बाहेरच्या धावपळीचा जगाचा विसर पडतो. हे मंदिर केवळ दर्शनाचे ठिकाण नाही, तर मन शांती, सकारात्मक विचार आणि अंतर्मनाला नवसंजीवनी देणारे एक आध्यात्मिक स्थान आहे. येथे घालवलेला प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला जातो आणि पुन्हा पुन्हा या पवित्र स्थळी यावेसे वाटते. गजबजलेल्या दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव काही क्षणासाठी दूर सारून येथे मनाला एक सुखद गारवा आणि विलक्षण शांतता अनुभवायला मिळते. मंद वारा, प्रसन्न वातावरण आणि भक्तिमय ऊर्जा मनाला नवचैतन्य देते. जणू आत्म्यालाच विश्रांती मिळायची अनुभूती येथे प्रत्येक क्षणी जाणवते. त्रिमंदिर हे विविध श्रद्धा आणि आध्यात्मिक मूल्यांचा सन्मान करणारे स्थान असल्याने येथे केवळ देवदर्शनच नाही, तर जीवन समृद्ध करणारे विचारही अनुभवायला मिळतात. या मंदिराच्या परिसरात दादा भगवान यांचे विचार आणि संदेश दर्शवणारे फलकही पाहायला मिळतात. हे फलक जीवनातील सत्य, आत्मचिंतन, नम्रता याची माहिती आपल्याला देते. दादा भगवानांच्या शिकवणीत आत्मज्ञान, प्रेम, क्षमा आणि सर्वाप्रती आदर या मूल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे मंदिरात येणारे अनेक भाविक दर्शनासोबतच या प्रेरणादायी संदेशाचाही लाभ घेतात. मंदिरामध्ये नंदी, कासव, शिवपिंडी आणि मंदिरातील दिव्य वातावरण याचा सुंदर संगम या ठिकाणाच्या आध्यात्मिक अनुभूतीत अधिक भर घालतो. येथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भरलेले वाटते.
मंदिराच्या गाभाऱ्यात जैन परंपरेतील पूजनीय तीर्थकारांच्या दिव्य मूर्ती अत्यंत शांत, प्रसन्न आणि ध्यानस्थ स्वरूपात विराजमान आहेत. यांच्या तेजस्वी उपस्थितीला मनाला आत्मशांती, संयम आणि अध्यात्माची अनुभूती मिळते. त्रिमंदिराच्या गाभाऱ्यात श्री चक्रेश्वरी देवी मातेचे दिव्य दर्शनही भाविकांना लाभते. मातेची तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती पाहताच मन भक्तिभावाने भारावून जाते. मंदिरात श्री भद्रकाली मातेचे दिव्य आणि तेजस्वी रूपही भक्तांच्या दर्शनासाठी आहे. संगमरवरी मंदिराचे सौंदर्य, प्रसन्न वातावरण आणि आरतीचे मंगल स्वर याचा सुंदर मिलाप हा अनुभव अगदीच अविस्मरणीय बनून गेला होता. आरतीचा लाभ अनपेक्षितपणे मिळणे ही आमच्यासाठी जणू ईश्वराची कृपाच होती. त्या दिव्य वातावरणात काही क्षण डोळे मिटून उभे राहिल्यावर मनातील सर्व ताण विरघळून गेला होता. या पवित्र परिसरात आई तुळजाभवानी मातेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती भक्तांना दर्शन देते. त्रिमंदिरातील विविध देवतांच्या सानिध्यात आई तुळजाभवानी मातेचे दर्शन हा एक अत्यंत भावपूर्ण अनुभव ठरतो. गायडन्स करण्यासाठी तुम्ही साहेब उभे ते आपल्याला ओळख सांगते. माझं नाव संजय नाहर आहे. मी ते सेवार्थी म्हणून आहे.
हे सिमंदर स्वामी आहे, जैनांचे तीर्थंकर, म्हणजे सध्या वर्तमान तीर्थंकर आहेत आणि ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहे. जसं ही क्षेत्र आहे तसं महाविद्य क्षेत्र आहे, तिथे हे आहे. कारण आपल्या इकडचे जे जैनामध्ये 24 तीर्थंकर मानले जाते सध्या नाही आहे, ते हे जे आहे सिमंदर स्वामी, त्यांचं नाव सिमंदर स्वामी आणि ते महाविद्य क्षेत्रात आहेत. तीर्थंकर भगवान हे सिद्ध भगवान म्हणतात ना, जे जैनामध्ये होऊन गेले, जसं महावीर भगवान आहे, पार्श्वनाथ भगवान आहे. आणि या साईडला तुम्ही बघाल जैनामध्ये यांना सिद्ध भगवंत म्हणून ओळखले जातात. 24 तीर्थंकर होऊन गेले, त्याच्यातले 4 भगवंत सिद्ध भगवंत. हे जे आहे दादा भगवान आहे, यांना सिमंदर स्वामीचं अनुसंधान झालं होतं आणि त्यांच्या ज्याने प्रेरणेने त्यांनी या मंदिराची स्थापना त्यांनी ठरवलं आहे. मंदिराची स्थापना करण्याचा उद्देश काय, की ह्या तुम्ही मंदिरात बघा सर्व भगवंताचे मूर्ती आहेत. जसं तीर्थंकर सिमंदर स्वामी, कृष्ण भगवान, शिव भगवान, परत धर्माचं आपण एका ठिकाणी स्थापना करायची. त्याची अर्थाने आपली भावना आहे की आपण सर्व धर्म एकत्र घेऊन हा तीर्थ उभा केला आहे. निष्पक्षपाती मंदिर आहे, याच्यामध्ये पक्षपात नाही, सर्वांसाठी प्रत्येक धर्मासाठी हे खुलं आहे. असं खूप सुंदर. रात्रीच्या शांत वातावरणात प्रकाशाच्या झगमगटाने उजळून निघालेले बाळकुंचे त्रिमंदिर म्हणजे जणू स्वर्गीय सौंदर्याची अनुभूतीच. रंगीबी रोषणाईत न्हाऊन निघालेली शुभ्र संगमरवरी परिसर, चमकणारे कळस आणि दिव्य प्रकाशमान खुळून दिसणारी वास्तू मनाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकत होती. रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या मनमोहक रोषणाईत न्हाऊन निघालेले हे मंदिर आणखीच देखणे आणि दिव्य भासत होते. त्याचे सौंदर्य शब्दात मांडणे कठीणच वाटत होते. रात्रीच्या शांत वातावरणात मंदिराची शोभा अनेक पटीने खुलून दिसत होती. रोषणाईच्या उजेडात संगमरवरी वास्तूचे तेज डोळ्यात आणि मनात कायमचे साठवून ठेवावे असे वाटत होते. तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर ठाणा स्टेशनवरून बसची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तसेच शेअर ऑटो रिक्षा याची सुविधा आहे. बस क्रमांक 83, बस क्रमांक 93 या ठिकाणी येतात. मंदिराची वेळ दररोज सकाळी 6 वाजता खुले होते ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. संध्याकाळच्या वेळेत आरती आणि रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. आपल्या कुटुंबासोबत, मित्र परिवारासोबत आणि आपल्या प्रियजनांसह या पवित्र मंदिराला नक्कीच भेट द्या. येथे मिळणारी मनशांती, भक्तिमय वातावरण याची अनुभूती नक्कीच घ्या. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच मंदिराला भेट द्या.
तुमच्या परिसरात किंवा गावात असे एखादे सुंदर, शांत आणि भक्तिमय मंदिर असेल तर त्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या पवित्र स्थळाला भेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तुमच्या प्रत्येक कमेंटला आमच्यासाठी खूप महत्त्व आहे. चला एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि मंदिराच्या दिव्य परंपरेचा हा सुंदर प्रवास अधिकच समृद्ध बनवूया. धन्यवाद.